गडचिरोली जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जलजीवन मिशनच्या कामांची सद्यस्थिती आणि पाणी टंचाई निवारण्याच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। जिल्ह्यातील कोणत्याही भागात पिण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू नये यासाठी संबंधित विभागांनी तातडीने आणि प्रभावीपणे कृती आराखडा राबवावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आणि विशेषतः दुर्गम भागातील पाणी पुरवठा योजनांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी विशांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी।